मंडळी नमस्कार, मी रुचा थत्ते। आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि त्यातही संत पंचायतन असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात 5 संत, अर्थात संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास अर्थातच। त्यापैकी संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांचं जन्मवर्ष सुद्धा एक होतं। त्यांचा काळ अगदी सारखा आणि त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये खूप साम्य तर दिसतंच, पण त्याचबरोबर त्यांनी दिलेली उदाहरणं, त्यांच्या काही रचना यात सुद्धा साम्य दिसतं। आणि या दोघांचाही अभ्यास करत असताना अशी साम्यस्थळं जिथे जिथे दिसली ते मी वेचत गेले आणि त्यातून तुकारामदास असा एक विषय तयार झाला। म्हणजे तुकाराम आणि रामदास आणि दोन्हीमध्ये खरोखर कसा राम आहे, म्हणजे आपल्या आयुष्यातला राम ते त्यांच्या शब्दातून कसा आपल्यापर्यंत पोहोचवतात हे ते मांडण्याचा प्रयत्न। तर अनेक मुद्दे आहेत, पण एक मुद्दा तो आज मांडण्याचा प्रयत्न करते, ते म्हणजे सद्गुरू याविषयी हे दोन्ही संत आपल्याला काय सांगतात। अगदी सारखी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, म्हणून आपल्या पुढे ठेवावं असं वाटतं। तर संत तुकारामांचा अभंग आपल्याला माहिती असेल, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक पावलावरती मी म्हणेन की सगळीकडे सोय हवी असते। कन्व्हिनियंट जे असेल ते आपण करत असतो, पण खरी सोय म्हणजे कायम स्वरूपी जी सोय आहे ती आपल्याला कोण करून देतात, तर तुकोबाराय म्हणतात की ते करून देणारे सद्गुरू आहेत। की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी। एक एक शब्द कसा तोलून मापून वापरलेला आहे पहा, म्हणजे ते पाय, उगाच कुठलेही पाय धरू नका। आपल्याकडे अडलाहरी गाढवाचेही पाय धरतो, हो की नाही? किंवा जी लाचार लोक असतात, जो सत्तेवर आहे त्याचे पाय अक्षरशः चाटले असा शब्द वापरला तरी कमी पडेल, अशा पद्धतीने त्यांचं वर्तन असतं, लाचार झालेले असतात। कुणाचेही काय पाय धरायचे? तुम्ही विनम्र असाल, तुम्ही विनयशील असाल, पण कुणापुढेही झुकताना, कुणाचेही पाय धरताना त्याची ती योग्यता आहे का हे पाहणं गरजेचं आहे। म्हणजे अगदी ताजं आणि सुंदर उदाहरण द्यायचं म्हणजे हे व्यवहारातलं उदाहरण आहे, आध्यात्मिक पातळीवरचं नाहीये, परंतु गायक सोनू निगम त्यांनी आशाताईंची केलेली पाद्यपूजा, किती सुंदर क्षण होता तो, खऱ्या अर्थानं आदर होता। तर कुणापुढे झुकायचं, कुणाचे पाय धरायचे, कुणाच्या पायांची पूजा करायची हेही कळलं पाहिजे। आणि एरवी सुद्धा सोनू निगम हे अत्यंत विनम्र, विनयशील असंच व्यक्तिमत्व आहे। म्हणजे तुम्ही फक्त सद्गुरूंचे पाय धरा आणि बाकीच्यांशी उद्धटपणे वागावं असं अजिबातच नाहीये, परंतु जर तुम्ही सगळ्यांचीच अतिच नम्रपणे वागत राहिला तर तुमच्या डोक्यावर ते मिरे वाटायला कमी करणार नाही। म्हणून स्वतःचा आब राखणंही महत्वाचं आहे। आणि सोनू निगमच्या व्यक्तिमत्वात ते नेहमी दिसतं की ते नम्रतेनंच जरी बोलत असले तरी आपला आब राखून, अंतर ठेवून सुद्धा ते बोलत असतात। तर या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। म्हणजे जसं मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की गुरु कोण, तर ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, आपला मार्ग प्रकाशमान होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो तो गुरु, आणि आत्मज्ञान करून देतात ते सद्गुरू। त्यामुळे सोनू निगम यांच्याकडनंही आपण एक छोटीशी गोष्ट शिकलोच आहे असं मी म्हणेन। तर म्हणून म्हटलं की धरावे ते पाय आधी आधी। आधी आधी म्हणजे घाई करा, सगळ्यात आधी ते काम करा, सगळं बाकी नंतर। प्रायोरिटी तुम्ही सद्गुरूंना शरण जाण्याची ठेवा, अशा पद्धतीचं तुकोबांनी सांगितलेलं आहे। पुढे ते म्हणतात की आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे। काय महिमा आहे सद्गुरूंचा, की ते स्वतः ज्या स्थानावर आहेत त्या स्थानावर तुम्हाला ते तात्काळ नेऊ शकतात, इतकी त्यांची क्षमता आहे। त्याला काही वेळ लागत नाही किंवा ते हात आखडता घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते तुमचं आयुष्य पवित्र करण्यासाठी किंवा तुमचं आयुष्याचं सार्थक करण्यासाठी
त्यासाठीच ते आहेत, तुमचा उद्धार करण्यासाठीच ते आहेत. आणि त्यामुळे तुम्ही कसे शरण जाता याच्यावर सगळं आहे. त्यामुळे अगदी तुम्ही त्यांच्या पातळीला जाऊ शकाल इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे की ते तुम्हाला त्यांच्यासारखं करून टाकतील. आणि मग उदाहरण कुठलं दिलंय? तुकोबाराय म्हणतात, अहो सद्गुरूंना कसली उपमा द्यायची, मी उपमा द्यायला शोधतोय काही, पण मला काही सापडतच नाहीये. काय उदाहरण दिलंय त्यांनी की लोह परिसाची नस आहे उपमा. साधारणपणे चांगल्या गोष्टीला परिसाची उपमा देतात की त्यांनी त्या गाण्याचं सोनं केलं, किंवा त्या भूमिकेचं सोनं केलं. परिसाची उपमा दिली जाते. या संगीतकारांनी आपल्या परिसस्पर्शांनी यांच्या शब्दांचं सोनं केले आणि इतकी सुंदर चाललेली. इथे ही उपमा चालू शकते, पण जे आपल्याला आपल्या खऱ्या रूपाचं दर्शन घडवतात ते सद्गुरू आहेत, त्यांना ही उपमा पुरेशी आहे का हो? कारण मी म्हटलं तसं की त्यांनी आपलं आयुष्य त्याचा उद्धारच केलेला असतो. त्यांना काय उपमा देणार? कारण परीस हा लोखंडाचं सोनं करू शकतो, पण लोखंडाचा परीस नाही करू शकत. लोखंडाची सोनं करण्याची क्षमता जी परिसाकडे आहे ती तो लोखंडाला नाही देऊ शकत, हे सत्य आहे. पण सद्गुरूंचा महिमा असा आहे की ते आपलं जे परिसत्व आहे, ती क्षमता, ती सुद्धा शिष्याला देतात. की शिष्य जो आहे तो सद्गुरूंच्या पातळीला येतो, तो स्वतः सद्गुरू म्हणून आसनस्थ होऊन अनेक शिष्य घडवू शकतो, त्यांचा उद्धार करू शकतो. या पातळीला सद्गुरू घेऊन जातात. आणि म्हणून तुकोबाराय पुढे म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. मूर्तीमध्येच लोक देव पाहतात, त्याच्या चरणावर डोकं ठेवतात. ती तर चांगलीच गोष्ट असेल, परंतु ती मूर्ती आपल्याशी होऊन बोलत नाही ना. खरा उद्धार करणारे कोण आहेत, त्या मार्गापर्यंत नेणारे कोण आहेत? तर सद्गुरू. कबीरजींनी सुद्धा म्हटलंय की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु बलिहारी आपण गोविंद दियो बताय. भगवंतांनी सांगितलं, अरे तुझा खरा उद्धार करणारे किंवा माझ्यापर्यंत आणणारे किंवा माझं खरं रूप काय आहे, भगवंत कोणाला म्हणायचं, खरा देव कुठला, हे सांगणारे खरे सद्गुरूच आहेत. आणि त्यामुळे समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये सद्गुरूंचा महिमा सांगितला. पण मी म्हटलं त्याप्रमाणे नुसता सद्गुरूंचा महिमा सांगितला असं नाही, तर तुकोबारायांच्या या अभंगाची तुम्हाला इथे आठवण येईल, किंवा तुकोबांचा अभंग वाचत असताना या दासबोधातल्या ओव्या आठवतील. इतकं साम्य दोघांच्या रचनांमध्ये आहे. दासबोध अर्थात ओवीबद्ध आहे. तर समर्थांनी पण परिसाचं उदाहरण कसं दिलंय पहा. परिस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. शिष्यास गुरुत्व प्राप्त होई, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमान आहे सद्गुरूसी परिसाची. हेच सांगितले की सद्गुरूला परिसाची उपमा देता येत नाही, कारण परिस हा लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाचा परिस नाही करू शकत. सद्गुरू मात्र शिष्याला सद्गुरूच्याच पातळीवर आणून ठेवू शकतात. आणि हे शिष्य जे सद्गुरूंच्या पातळीवर जाऊ शकतात, ते इतरांना आपलं शिष्यत्व देऊन त्यांचं आयुष्य घडवू शकतात, त्यांना समृद्ध करू शकतात, त्यांचं कल्याण करू शकतात. ही सद्गुरूंची योग्यता आहे. आणि खरा देव याबद्दल सुद्धा समर्थांनी तेच म्हटलंय. म्हणजे दशक 5 समास 3 तिथे शिष्य लक्षणं जी आहेत त्यातली 40वी ओवी आहे. आपल्याला मुद्दाम सांगते, आपण जाऊन वाचा. तिथे असं सांगितलेलं आहे की सद्गुरूहून देव मोठा, जे असं वाटे तो करंटा. ज्यांना असं वाटतं ना की देव हा सद्गुरूंपेक्षा मोठा आहे, सद्गुरू म्हणजे काहीतरी खालची पातळी आहे देवापेक्षा तरी, तर असं नाहीये. असं म्हणणं म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे. त्यामुळे सद्गुरू हे देवासमानच आहेत. त्यामुळे सद्गुरूंचा हा महिमा आहे. आणि हे सांगत असताना मला एक प्रसंग आठवला. मिरजेला एक मठ होता, वेण्णा स्वामी तिथे त्या मठाचा कारभार सांभाळत होत्या, समर्थांच्या शिष्या.
आणि तिथे अचानक समर्थांचं येणं झालं. जय जय रघुवीर समर्थ असे शब्द कानी आले आणि सगळ्या शिष्यांची धावाधाव झाली. कुणीतरी काय केलं, देवघरात ठेवलेलं देवासमोरचं पाणी, तीर्थाचं पाणी तेच उचललं आणि समर्थांच्या चरणावरती तेच ओतलं. त्यांचे पाय धुतले गेले. समर्थांनी ते पाहिलं चाणाक्ष नजरेनं आणि ते म्हणाले, हे काय देवघरातलं पाणी माझ्या पायावर? सगळे काय वेदांती झालात का? त्यावर वेण्णा स्वामी पटकन म्हणाल्या, गुरुदेव तुम्हीच तर सांगितलंत ना, सद्गुरु होऊन देव मोठा, जयाच वाटे तो करंटा. म्हणजे चांगल्या अर्थानं गुरुची विद्या गुरुला, पण खऱ्या अर्थानं म्हणजे जसं म्हटलं की वेण्णा स्वामी ही शिष्य घडवत होत्या आणि समर्थांनी सुद्धा आधी केले मग सांगित आले, त्याप्रमाणे त्यांनीही असे शिष्य घडवले की जे अजून शिष्य घडवतील. असे महंत त्यांनी घडवले, शिष्य घडवले. त्यामुळे समर्थांनीही स्वतः असे शिष्य घडवून दाखवले. म्हणजे नुसतं लोखंडाचं सोनं नाही केलं तर परीस केले असं म्हणता येईल. तर हा दोघांनी सांगितलेला सद्गुरूचा महिमा आपल्याला कसा वाटला, आपण याबद्दल काय विचार केला, मला नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करा. शेअर जास्त करा, कारण हे विचार पोचणं महत्त्वाचं आहे. संतांचे विचार हे आपला मार्ग खऱ्या अर्थानं प्रकाशमान करत असतात. सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तर जरूर पुढे पाठवत राहा असं मी आपल्याला सुचवेन. आपल्याला अजून काय ऐकायला आवडेल हेही मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया, भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.